स्वागतम सुस्वागतम। आज तिरंगा फहराता है अपनी पूरी शान से, आज तिरंगा फहराता है अपनी पूरी शान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से, वीर शहीदों के बलिदान। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित मान्यवर व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव श्रुती शंकर कांदे आहे। मी इयत्ता 8वी। आज 15 ऑगस्ट या निमित्ताने भाषण करतो। ही भाषण करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी माझ्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो। दे सलामी इस तिरंगे को, दे सलामी इस तिरंगे को, जिससे तेरी शान है, जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान। 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे। हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा दिवस। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। आपला भारत देश इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे होते। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, रामप्रसाद बिस्मिल यांनी आपले प्राण खर्चले। न जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, न जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, तब जाकर मेरे भारत देश ने सही स्वतंत्रता पाई थी, सही स्वतंत्रता पाई। ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी, हमारी कहानी तो ये है कि हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। आजचा दिवस उजाला, आजचा दिवस उजाला तो एका वेगळ्या ऊर्जेने, एका वेगळ्या अनुभवाने। 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे केवळ एक कॅलेंडरवरची तारीख नाही, तर तो आहे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात धगधगणारी एक वेळ, ते म्हणजे स्वातंत्र्य। मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे। मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे। स्वातंत्र्य म्हणजे शिस्त, कर्तव्य आणि देश। आपण विद्यार्थी आहोत, प्रामाणिकपणे अभ्यास करणे, शिक्षकांचा आदर करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि देशाचा एक चांगला नागरिक बनणे, हे आपल्या देशाचे पहिले पाऊल आहे। ना जीव धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर, ना जीव धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर, इंसानियत ही धर्म है, बजियो वतन के नाम पर, बजियो वतन के नाम। आणि स्वातंत्र्य म्हणजे केवळ परक्यांपासून मुक्त होणे नव्हे, आणि स्वातंत्र्य म्हणजे केवळ परक्यांपासून मुक्त होणे नव्हे, तर जबाबदारीने जगणे। विद्यार्थिनी म्हणून मला वाटते आपण शिक्षण घेऊन सुसंस्कृत, प्रामाणिक आणि देशप्रेमी नागरिक बनले पाहिजे।